नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DVET ने तयार केलेल्या या ई-लर्निंग प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत निमी मॉक टेस्ट ऑन एम्प्लॉयबिलिटी स्किल. परीक्षा जवळ आली की आपण सगळे MCQ सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. एम्प्लॉयबिलिटी स्किल हा सगळ्या ट्रेडला कॉमन असलेला सब्जेक्ट आहे. त्यामधील आपण आज जो टॉपिक घेणार आहोत तो आहे एसेन्शियल डिजिटल स्किल्स, म्हणजे आपल्याला आवश्यक असणारे डिजिटल स्किल्स. आपल्याला माहिती आहे की आता हे जे जग आहे हे कम्प्युटरचे जग आहे. त्यामुळे प्रत्येकाला कम्प्युटरची माहिती असणं, कम्प्युटरचं नॉलेज असणं हे फार महत्त्वाचे झालेले आहे. त्यासाठी एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये हा जो मॉड्यूल आहे तो इन्क्लूड केलेला आहे. त्याचे MCQ आज आपण बघायचे आहे. पण MCQ फक्त सॉल्व्ह करायचे नाहीये, तर त्यामध्ये आपण जे ऑप्शन आन्सर म्हणून आहे ते का त्याचा आन्सर आहे किंवा बाकीचे जे ऑप्शन आहेत त्याला आपण मूल्यांकन करायचं आहे. आपण त्याला अगोदर जाणून घ्यायचे, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे जर तो प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याचे बरोबर उत्तर काय आहे हे समजायला हे फार इझी जाणार आहे. चला तर मग वळूया आपल्या MCQ कडे. पहिला MCQ आहे 1 बाईट इक्वल्स टू, म्हणजे 1 बाईट म्हणजे किती बिट्स. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्यामध्ये फक्त 0 आणि 1 या दोनच अंकांचा वापर केला जातो. 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन. तर आता 1 बाईट म्हणजे काय, आपण जसं आता तुम्हाला सांगितलं की 0 हे एक बीट आहे, 1 हे एक बीट आहे. या दोघांना मिळून जेव्हा आपण जेव्हा एकत्र करतो, जेव्हा त्यांचे ग्रुप बनवतो तेव्हा वेगवेगळे युनिट्स तयार होतात जे मेमरीला मोजण्यासाठी वापरले जातात. तर इथे पहिलं ऑप्शन आहे 2 बिट्स. 2 बिट्स असलं कुठलंही युनिट्स नाही आहे. 4 बिट्स म्हणजे जेव्हा 4 बिट्स एकत्र येतात तेव्हा त्याला आपण 1 निबल असं म्हणतो. तिसरं ऑप्शन आहे 8 बिट्स. जेव्हा 0, 1 असे वेगवेगळे बिट्स घेऊन 8 बीट एकत्र येतात तेव्हा आपण त्याला 1 बाईट असे बोलतो. तिसरं ऑप्शन आहे D, 16 बिट्स. 16 बिट्स म्हणजेच 1 वर्ड. जेव्हा 16 बिट्स एकत्र येतात तेव्हा तयार होतो 1 वर्ड. आपल्याला आता इथे विचारलेलं आहे की 1 बाईट इक्वल्स टू किती बिट्स होतात. तर आता जसे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की 2 बिट्स म्हणजे काय, 4 बिट्स म्हणजे काय, 8 बिट्स म्हणजे काय आणि 16 बिट्स म्हणजे काय, तर ह्याच्यातनं आपल्याला उत्तर मिळतं आहे 8 बिट्स. 8 बिट्स जेव्हा एकत्र होतात तेव्हा 1 बाईट तयार होतो. पुढचा प्रश्न आहे फॉर शॉर्ट डिस्टन्स विच नेटवर्क टाईप शुड बी यूज. कमी अंतरासाठी कोणते नेटवर्क प्रकार वापरावे. नेटवर्क म्हणजे काय, तर जेव्हा 2 पेक्षा अधिक कम्प्युटर एकमेकांशी जोडले जातात इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी तेव्हा एक नेटवर्क तयार होतं. तर हे नेटवर्क कुठपर्यंत किती डिस्टन्स पर्यंत पसरलेलं आहे त्यावर त्याचे वेगवेगळे प्रकार पाडले जातात. ज्यामध्ये आहे लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क आणि कॅन म्हणजे कॅम्पस एरिया नेटवर्क. तर आता लॅन जे आहे ते शॉर्ट डिस्टन्ससाठी, म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये, एखाद्या कॅम्पसमध्ये, एखाद्या शॉर्ट डिस्टन्स पर्यंत जे काही नेटवर्क आपण तयार करतो, पसरवतो त्याला म्हणतात लोकल एरिया नेटवर्क. मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये दिलंय की मेट्रो म्हणजे सिटी, कुठल्याही सिटी मध्ये जे काही आपण एरिया एक नेटवर्क तयार करतो त्याला म्हटलेलं आहे मॅन. वाईड एरिया नेटवर्क वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क जे पूर्ण जगामध्ये पसरलेले आहे, ज्यामध्ये इंटरनेट हे सुद्धा सगळ्यात मोठे वॅन आहे. नंतर आहे कॅन म्हणजे कॅम्पस एरिया नेटवर्क, जे एखाद्या छोट्या कॅम्पस पुरती जे आहे ते पसरलेलं आहे. पण याच्यामध्ये एक प्रोटोकॉलचा म्हणजे वेगवेगळे लॅन त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. मग आता इथे जे आपल्याला आन्सर हवं आहे फॉर शॉर्ट डिस्टन्स विच नेटवर्क टाईप शुड बी यूज, तर आपले आन्सर आहे लॅन. लॅन म्हणजे लोकल एरिया
नेटवर्क, जे आपण जे शॉर्ट डिस्टन्स असेल, कमी अंतर असेल तर आपण लोकल एरिया नेटवर्क तयार करतो. पुढला प्रश्न आहे, द एक्सपान्शन ऑफ रॅम इज. रॅमचा विस्तार काय? विस्तार म्हणजे फुल फॉर्म, एक्सपान्शन म्हणजे फुल फॉर्म रॅमचा इथे विचारला गेलेला आहे. आपल्याला ऑप्शन आहे रीड ऑक्टेट मशीन, रॅन्डम एक्सेस मेमरी, रीड एक्सेस मेमरी आणि रॅन्डम एक्सेस मशीन. आता जेव्हा पण फुल फॉर्म असतात तेव्हा आपल्याला तसेच्या तसे जसे आपल्याला सांगितलेले आहेत किंवा जे फुल फॉर्म आहेत तेच आपल्याला घ्यायचे असतात. आता आपल्याला इथे आन्सर आहे आपले रॅन्डम एक्सेस मेमरी म्हणजे बी. एक्सपान्शन ऑफ रॅम इज रॅन्डम एक्सेस मेमरी. पुढला प्रश्न आहे विच वन इज अ डोंट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. प्रश्न आपल्याला नीट वाचायचा आहे. विच वन इज अ डोंट. डोंट म्हणजे नाही, करायचं नाही आहे, ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, माहिती सुरक्षेचे डोंट कोणते आहेत? पहिला आहे यूज अ हार्ड टू गेस पासवर्ड, disclose a password to anyone, take backup of your PC periodically, encrypt laptop, hard drive and mobile devices. म्हणजे आता पहिला जो ऑप्शन आहे यूज हार्ड टू गेस पासवर्ड, अशा पासवर्डचा उपयोग करा जो कोणालाही ओळखता येणार नाही. दुसरा आहे डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन, आपला पासवर्ड कोणालाही सांगा. सी आहे टेक बॅकअप ऑफ युअर पीसी पिरियडिकली, म्हणजे वेळोवेळी तुमच्या कम्प्युटरचं, तुमच्या पीसीचं बॅकअप घेत राहा जेणेकरून तुमचा डेटा जो आहे तो सुरक्षित राहील. एनक्रिप्ट लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह अँड मोबाईल डिव्हाइसेस, लॅपटॉप आणि हार्ड ड्राईव्ह किंवा मोबाईलला व्यवस्थितपणे पासवर्ड लावा, त्याला एनक्रिप्ट करा. तर आता ह्यापैकी आपल्याला डोंट विचारलेलं आहे की काय करायचे नाही आहे. आता आपल्याला पासवर्ड तर असा लावायचा आहे की जो कोणालाही ओळखता येणार नाहीये, बॅकअप पण घेणं आवश्यक आहे, त्यांना व्यवस्थितपणे सिक्युअर्ड करणं पण आवश्यक आहे. तर डोंट काय आहे इथे? डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन, जो पासवर्ड आहे तो कोणालाही न सांगणं ही एक आपली इन्फॉर्मेशन सिक्युअर ठेवण्याचं एक पद्धत आहे. तर आपल्याला आन्सर आहे बी, डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन. कारण आपल्याला इथे डोंट विचारलेलं आहे, काय करायचे नाही आहे, तर आपला पासवर्ड हा कोणालाही सांगायचा नाही आहे. पुढला प्रश्न आहे वेअर ऑल डिलीटेड फाइल्स विल बी स्टोर्ड. सर्व डिलीट केलेल्या फाइल्स कुठे स्टोअर्ड होतात? ऑप्शन आहे सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क, बी ऑफिशियल फोल्डर, पर्सनल फोल्डर की रिसायकल बिन. आता सीडीचा वापर म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्कचा वापर हा आपल्या फाइल्स ज्या आहेत त्या परमनंटली स्टोअर करण्यासाठी केल्या जातात. तसेच ऑफिशियल फोल्डर आणि पर्सनल फोल्डर हे सुद्धा फोल्डरला दिलेली नावे आहेत ज्यामध्ये आपण आपला डेटा जो आहे तो आपण सेव्ह करू शकतो, आपल्या फाइल्स ज्या आहेत त्या सेव्ह करू शकतो. रिसायकल बिन, रिसायकल बिन म्हणजे काय आहे की ज्यामध्ये आपण आपल्या सर्व डिलीट केलेल्या फाईल ह्या आपोआप जाऊन सेव्ह होत असतात, डिफॉल्टली त्या रिसायकल बिन मध्ये जाऊन स्टोअर होतात. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर वेअर ऑल डिलीटेड फाइल्स विल बी स्टोअर्ड काय असणार आहे? तर डी, रिसायकल बिन. परत आपल्याला एक्सपान्शन विचारलंय. द एक्सपान्शन ऑफ रॉम इज रीड ऑक्टेट मशीन, रीड ओनली मेमरी, रॅन्डम ओनली मेमरी की रीराइट ऑक्टेट मशीन. आपले उत्तर आहे रीड ओनली मेमरी, ऑप्शन बी, रीड ओनली मेमरी. पुढला प्रश्न बघा, विच वन इज अ वेब ब्राउझर. आता वेब ब्राउझर म्हणजे काय? तर वेब ब्राउझर हे एक असे सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला म्हणजे आपल्या कम्प्युटरला इंटरनेट सोबत कनेक्ट करतं. इथे ऑप्शन दिलेले आहे फेसबुक, हॉटमेल, इंटरनेट एक्सप्लोरर आणि आउटलुक एक्सप्रेस. तर आता याच्यामधले फेसबुक काय आहे? तर एक सोशल मीडियाची साईट आहे, सोशल मीडिया आहे. हॉटमेल काय आहे की इथे आपण जे ईमेल्स आहे त्यांची देवाणघेवाण करण्यासाठी आपण हॉटमेलचा वापर करतो. तसेच आउटलुक एक्सप्रेस सुद्धा आपण
काय करतो आहे, एक साईट आहे, एक आउटलुक एक्सप्रेस सॉफ्टवेअर आहे जे आपण आपल्या मेलची देवाणघेवाण, ईमेलची देवाणघेवाण करण्यासाठी यूज करणार आहोत. तर आपले ऑप्शन इथे असणार आहे सी म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर. जे मायक्रोसॉफ्टचे जे आहे ते ऑफिशियल वेब ब्राउझर आहे, जे आहे इंटरनेट एक्सप्लोरर. आपला पुढला प्रश्न आहे, इन एम एस पेंट विच एक्सटेन्शन इज नॉट सपोर्टेड. एम एस पेंट मध्ये कुठले एक्सटेन्शन सपोर्ट करत नाही. परत आपल्याला प्रश्न नीट वाचायचे, नॉट सपोर्टेड असं विचारलेलं आहे. आणि ऑप्शन्स आहे .jpeg, .doc, .gif आणि .png. आता .jpeg म्हणजे जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप, .gif म्हणजे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट आणि .png म्हणजे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. म्हणजे आता हे सगळे जे आहे ग्राफिक्स किंवा पिक्चर सेव्ह करण्यासाठी वापरले जाणारे एक्सटेन्शन आहे. म्हणजे .jpeg, .gif आणि .png हे ग्राफिक्स फाईल स्टोअर करण्यासाठी वापरले जाणारे एक्सटेन्शन आहे. आणि .doc म्हणजे डॉक्युमेंट हे एक डॉक्युमेंट फाईल सेव्ह करण्यासाठी वापरले जाणारे एक्सटेन्शन आहे. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय की इन एम एस पेंट हे सुद्धा ग्राफिक्सशी रिलेटेड सॉफ्टवेअर आहे. इन एम एस पेंट विच एक्सटेन्शन इज नॉट सपोर्टेड, कुठला एक्सटेन्शन सपोर्ट करत नाही. तर आपण ज्याप्रमाणे आता बघितलं की .jpeg, .gif आणि .png हे ग्राफिक्स फाईल सेव्ह करण्यासाठी वापरलेले असतात आणि .doc हे डॉक्युमेंट फाईल सेव्ह करण्यासाठी वापरलं जातं. तर याचा आपल्याला आन्सर मिळेल बी म्हणजे .doc. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन इज अ सर्च इंजिन. सर्च इंजिन कोणते आहे. आपण जेव्हा पण इंटरनेटवर कुठली माहिती ही सर्च करायची असते, शोधायची असते, तेव्हा आपण सर्च इंजिनचा वापर करतो. तर त्या विचारलेल्या प्रश्नामध्ये आहे की विच वन इज अ सर्च इंजिन, कुठल्या सर्च इंजिनचा वापर आपण कुठलीही माहिती शोधण्यासाठी करतो. ऑप्शन आहे फ्लिकर, हॉटमेल, फेसबुक आणि गुगल. तर आपण बघितलेले आहे की इंटरनेटवर आपण कशावर माहिती सर्च करत असतो, तर गुगलवर माहिती सर्च करत असतो. मग आपले आन्सर काय आहे, तर गुगल हे एक सर्च इंजिन आहे. बाकीचे जे ऑप्शन दिले आहे, फेसबुक जसं मागे सांगितल्याप्रमाणे फेसबुक इज अ सोशल नेटवर्क साईट. हॉटमेल हे मेल साठी वापरले जाते आणि गुगल कशासाठी वापरतोय आपण, तर कुठली पण माहिती सर्च करण्यासाठी, कुठली पण इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी आपण गुगलचा वापर करत असतो. पुढला प्रश्न आहे, अ प्रोग्राम दॅट इन्फेक्ट्स अदर प्रोग्राम बाय मॉडिफाईंग देम इज कॉल्ड. ज्या प्रोग्राममध्ये इतर प्रोग्राममध्ये बदल करून त्यांना संक्रमित केले जाते त्यांना काय म्हणतात. ऑप्शन आहे व्हायरस, अँटीव्हायरस, वेब पेज की नोटपॅड. व्हायरसचा अर्थ काय होतोय की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये एखादा बाहेरचा विषाणू येऊन आपल्या प्रकृतीला त्रास देतो, त्याचप्रमाणे एखादा प्रोग्राम सुद्धा व्हायरस असू शकतो. ह्या प्रोग्राम मध्ये असे काही कोडिंग केलेले असतात की तो बाकीच्या प्रोग्रामला बदल करून आपल्या जो डेटा आहे त्याला संक्रमित करू शकतो. तर व्हायरस हा त्याच्या एक प्रोग्राम आहे जो आपल्या डेटाला इन्फेक्ट करण्यासाठी बनवला जातो. अँटीव्हायरस जसं व्हायरसला मारण्यासाठी अँटीव्हायरस बनवले जातात, त्याचप्रमाणे अँटीव्हायरस हे सुद्धा एक प्रोग्राम आहे. वेब पेज तुम्हाला माहिती आहे की इंटरनेटवर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण वेब पेजच्या जरिये आपण बघू शकतो. नोटपॅड एक सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे नोटिंग करू शकतो. तर आता इथे आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, तर व्हायरस. कुठल्याही प्रोग्राम मध्ये बदल करू शकणारा प्रोग्राम ला काय म्हणतात, व्हायरस. प्रोग्राम दॅट इन्फेक्ट्स अदर प्रोग्राम बाय मॉडिफाईंग देम इज कॉल्ड व्हायरस. Spreadsheets are saved with extension.
स्प्रेडशीट्स म्हणजे आपली एक्सेल फाईल मध्ये ज्या आपण शीट्स बनवतो त्याचे एक्सटेन्शन काय आहे. ऑप्शन दिलेले आहेत .pdf, .doc, .xls की .mp3. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की स्प्रेडशीट म्हणजे एक्सेल मधल्या शीट्स, तर .xls आपला आन्सर काय असणार आहे. .xls हे एक्सटेन्शननी आपण आपल्या स्प्रेडशीट ज्या आहेत त्या सेव्ह करतो. PDF फाईल सेव्ह करायची असेल तर ती .pdf नी होते. डॉक्युमेंट फाईल सेव्ह करायची असेल तर ती .doc नी होते. आणि एखादी साऊंड फाईल किंवा MP3 साऊंड फाईल जेव्हा आपण स्टोअर करतो तेव्हा ती MP3 नी होते. साऊंड आणि व्हिडिओ फाईल आपल्या MP3 नी सेव्ह केल्या जातात. इथे आपल्याला आन्सर मिळणार आहे C म्हणजे .xls. Which one is not a storage device? परत प्रश्न अगदी व्यवस्थित वाचायचे. Which one is not a storage device? कोणते डिव्हाइस हे स्टोरेज डिव्हाइस नाही आहे. आणि आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला आहे प्रिंटर, व्हिडिओ टेप, USB फ्लॅश ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड. ज्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मेमरी कार्ड, USB फ्लॅश ड्राईव्ह आणि व्हिडिओ टेप हे आपण डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतो. पण प्रिंटरनी आपण प्रिंट आउट काढतो, हार्ड कॉपी काढतो. म्हणून प्रिंटर हे एक आउटपुट डिव्हाइस आहे, न की स्टोरेज डिव्हाइस. तर आपले आन्सर काय असणार आहे. ए, प्रिंटर इज नॉट अ स्टोरेज डिव्हाइस. Which shortcut key is used to underline the main headings of your resume? तुम्ही रिझ्यूम बनवलेला आहे आणि त्याच्या ज्या मुख्य हेडलाईन्स आहेत त्या तुम्हाला काय करायचं आहे, अंडरलाईन करायचे, अधोरेखित करायचे आहे. त्यासाठी तुम्ही कुठला शॉर्टकट की वापरणार आहात. तर तुमचं ऑप्शन आहे कंट्रोल U. आन्सर ए. कंट्रोल U नी तुम्ही शॉर्टकट की आहे जी तुम्हाला अंडरलाईन करण्यासाठी वापरल्या जाते. कंट्रोल B ही बोल्ड करण्यासाठी, कंट्रोल I हे इटॅलिक करण्यासाठी आणि कंट्रोल X हे कट करण्यासाठी वापरलं जातं. अ कम्प्युटर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ. कम्प्युटर सिस्टीम ही कशाने बनलेली आहे. ऑप्शन दिलेले आहे सॉफ्टवेअर अँड प्रोग्राम, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, माऊस आणि कीबोर्ड आणि सर्किट डायग्राम. कम्प्युटर सिस्टीम ही एक फक्त सर्किट डायग्राम आहे का, तर नाही. म्हणजे आपले ऑप्शन डी आहे असं वाटत असेल तर मुळीच नाही. माऊस आणि कीबोर्ड म्हणजे कम्प्युटर मध्ये फक्त माऊस आणि कीबोर्डचा वापर केला जातो का, तर नाही. माऊस आणि कीबोर्ड व्यतिरिक्त वेगवेगळे डिव्हाइस सुद्धा कम्प्युटर मध्ये असतात. मग सी सुद्धा हे या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम. सॉफ्टवेअर म्हणजेच वेगवेगळे प्रोग्राम जेव्हा आपण एकत्र तयार करतो तेव्हा सॉफ्टवेअर तयार होतं. तर फक्त सॉफ्टवेअर असून आपल्या कम्प्युटरमध्ये फक्त सॉफ्टवेअर असेल तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे ऑप्शन ए सुद्धा या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. म्हणजे कम्प्युटर सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड लेंथवाईज. म्हणजे लांबीनुसार जर आपल्याला आपला मजकूर छापायचा असेल, प्रिंट करायचा असेल तर आपल्याला कुठले ओरिएंटेशन यूज करावे लागणार आहे. तर आपल्याला ऑप्शन दिले आहे लँडस्केप, मार्जिन, पोर्ट्रेट की विथ. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की लेंथ वाईज आपल्याला मजकूर प्रिंट करायचा आहे. लेंथ म्हणजे लांबीनुसार. तर लांबीमध्ये आपल्याला जेव्हा आपण टेक्स्ट प्रिंट करायचा असतो तेव्हा आपण ओरिएंटेशन वापरतो पोर्ट्रेट. तर आपले आन्सर आहे सी, पोर्ट्रेट. लँडस्केप हे सुद्धा एक दुसरे ओरिएंटेशन आहे. आपल्याला फक्त दोनच ओरिएंटेशन आपल्या डॉक्युमेंटमध्ये असतात, जे आहे लँडस्केप आणि पोर्ट्रेट. जेव्हा लांबीनुसार आपल्याला प्रिंट करायचं असेल तेव्हा आपण वापरतो सी म्हणजे पोर्ट्रेट, आणि रुंदीनुसार जेव्हा आपल्याला टेक्स्टला प्रिंट करायचं असेल तेव्हा आपण वापरतो लँडस्केप. पण इथे प्रश्न विचारलेला आहे सध्या की लेंथ वाईज म्हणजे लांबीनुसार आपल्याला जर प्रिंट करायचं असेल तर कुठले ओरिएंटेशन वापरणार आहोत आपण, तर सी म्हणजे पोर्ट्रेट.